यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लावला 33 लाखांचा चुना। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। आज जागतिक पर्यावरण दिन। निसर्गाला आपण देवता मानतो। ठिकठिकाणी आज वृक्षारोपणाचे आणि निसर्ग पूजनाचे कार्यक्रम होत आहेत। मात्र सोलापूर महापालिकेच्या भ्रष्ट आणि मस्तावलेल्या अधिकाऱ्यांनी झाडे लावण्याच्या नावाखाली ठेकेदाराला हाताशी धरून तब्बल 33,36,000 रुपयांचा चुना महापालिकेला लावलाय। सोलापूर शहरातील 7 रस्ता बस डेपो शेजारी असलेल्या नानानानी पार्कमध्ये 33,36,426 रुपये खर्च करून बगीचा विकसित करण्याचा ठेका आकाश कानडे यांना दिला होता। या अगोदरच या बागेमध्ये प्रणिती शिंदे यांनी आपल्या फंडातून 28 लाखांचा खर्च केला होता। तसा बोर्ड देखील तिथे लावला आहे। त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे 22 फेब्रुवारी 2024 रोजी आकाश कानडे यांना वर्क ऑर्डर देऊन माझी वसुंधरा या अभियानातून 33,36,000 रुपयांचा खर्च महापालिकेने केला। इथली दुरावस्था पाहिली तर महापालिकेने आणि अधिकाऱ्यांनी किती मोठा घोटाळा केला आहे हे लक्षात येईल। महापालिका आयुक्तांनी स्वतः या ठिकाणी पाहणी करून आणि चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे। याबाबत नगर अभियंता सारिका अकुलवार यांना विचारले असता फक्त झाडांचा नाही तर इतर कामांचा देखील या टेंडरमध्ये समावेश आहे असे त्या म्हणाल्या। सोलापूरकरांनो, तुम्हीच या ठिकाणी भेट द्या आणि महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या या भ्रष्टाचाराच्या कामाचा उत्तम नमुना अवश्य पहा। भाजपचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा शुक्रवारी येणार सोलापूर दौऱ्यावर। भाजप मेळावा आणि कोर कमिटीची घेणार बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सिद्धाराम म्हेत्रे करणार शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री शिंदे 2:15 वाजता सोलापूर विमानतळावर येणार आणि हेलिकॉप्टरने अक्कलकोटला रवाना होणार। सोलापुरात माहेश्वरी समाजाकडून महेश नवमी निमित्त लेझिमच्या ठेक्यावर काढण्यात आली महेश नवमीची मिरवणूक। सोलापुरातील होडगी रोडवरील क्रोमा सेंटर मधून तब्बल 36 लाखांचे मोबाईल चोरणारा ठाण्यातील रामनिवास मंजू गुप्ता याला सोलापूर शहर गुन्हे शाखेने केले अटक। सोलापूर शहरात घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किमान वेतनासाठी सुरू केले काम बंद आंदोलन। ऐन पावसाळ्यात साचू लागला शहरात कचराच कचरा। Spenka Premium Water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। सोलापूर महापालिकेने बकरी ईदची कुर्बानी देण्यासाठी फॉरेस्ट मधील मटन मार्केटमध्ये उभारले पशु वधगृह। एकाच ठिकाणी बकरी ईदची कुर्बानी देण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन। आज सायंकाळी 6 वाजता सोलापुरातील विवेकानंद केंद्राच्या वतीने पर्यावरण संरक्षण व माझे योगदान या विषयावर होणार परिसंवाद। आषाढी सोहळ्यासाठी 1 जुलैपर्यंत सोलापूर जिल्ह्यात येणार सर्व मानाच्या पालख्या। करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीत 11 लाखांचा घोटाळा केल्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एवढा मोठा पाऊस झाला तरीही सोलापूर जिल्ह्यात अजूनही 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा। सांगोल्यामध्ये 3, मंगळवेढा 6 तर दक्षिण सोलापुरात 4 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। उजनी धरणातील पाणीसाठा आज सकाळी 6च्या आकडेवारीनुसार पोहोचला 30%वर। दौंडमधून 5000 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक सुरू। 1 मार्च 2027 पासून सुरू होणार 2 टप्प्यांमध्ये देशभरात जातनिहाय जनगणना।
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात यंदा 10 कोटी वृक्ष लागवडीची केली घोषणा. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अंतिम टप्प्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन. ऑपरेशन सिंदूरबाबत होणार चर्चा. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या धोरणावर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल सुरू करणार असल्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा. ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक एसटी बस धावणार. यामुळे इंधनावर होणारा खर्च कमी होणार. 5000 गाड्या ताफ्यात दाखल होणार. ठाकरेंच्या सेनेचे 5 खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात. आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून प्रयत्न सुरू. अनेक फार्मसी कॉलेज कागदावरच. राज्यातील 350 फार्मसी महाविद्यालयांची चौकशी करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आदेश. Kia, movement that inspires. आदित्य ठाकरे यांची देखील युतीबाबत मनसेला साथ. मनसे देखील यासाठी सकारात्मक. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 11 जण ठार तर 33 जण जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या काश्मीरमध्ये चिनाब रेल्वे पुलाचे करणार उद्घाटन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त आज अयोध्येतील रामदरबाराचे होणार उद्घाटन. पाकिस्तानची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून कोठडीत असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राशी संपर्क असल्याच्या कारणावरून पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.